नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं सर्च इंग्लिश अकॅडमी ह्या युट्यूब चॅनलवर स्वागत. पहा, आज सेशनमध्ये मी तुम्हाला 8 शब्दांचा वापर शिकवणार आहे आणि त्यांचं सूत्रही तुम्हाला लिहून देणार आहे. तुम्ही हे लेक्चर शेवटपर्यंत पहा, मग तुमच्या लक्षात येऊन जाईल की ते 8 शब्द कोणते आहेत आणि त्याच्यापासून तुम्ही हजारो वाक्य बनवू शकता तुमच्या दैनंदिन जीवनातले. बघा, जसा हा माझा इंग्लिश स्पीकिंगचा चॅनल आहे तसंच माझा ग्रामरचा एक चॅनल आहे. त्याचं नाव आहे पहा, अतुल सर इंग्लिश क्लास. यावर मी फक्त ग्रामर रिलेटेडच माझे फक्त व्हिडिओ मी अपलोड करत असतो. एका लेक्चरमध्ये एकच कन्सेप्ट असतो. ओके, पहा, जसं तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं तसं तुम्ही त्याही चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, आता पुढे जाऊया. ते 8 शब्द कोणते आहेत? बघा, तुम्ही इंग्रजी ग्रामरमध्ये विशेषण म्हणजेच ऍडजेक्टिव्ह हा पार्ट तुम्ही ग्रॅमॅटिकल प्रोग्राम मध्ये शिकलेले, पण त्यांचा ऍक्च्युअल मध्ये तुम्ही स्पीकिंग मध्ये वापर कसा करता हे खूप महत्वाचं आहे. बघा, आपल्याला ग्रॅमॅटिकल भाग नाही बघायचा. त्यातले जे शब्द आहेत, 8 शब्द आहेत, खूप सोपे आहेत, जे की तुम्ही त्याच्यापासून भरपूर वाक्यरचना बनवू शकता, बोलू शकता, लिहू शकता. बघा, आधी सूत्र लिहून देतो आणि मग आपण नंतर त्या वाक्यरचनांकडे जाऊ. पहिलं काय, तुम्हाला इट घ्यायचंय. त्याच्यानंतर काय, टू बीचं रूप. त्याच्यानंतर आहे विशेषण घ्यायचंय. विशेषण नंतर आहे टू, नंतर आहे क्रियापदाचं पहिलं रूप आणि नंतर जो काय भाग असेल तो. ओके, आता ह्याच्यामध्ये मेन रोल आहे तुमचा इट. ह्या वाक्यांची सुरुवात तुमची नेहमी इटने होणार. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये काय की ऍम, इज, आर वर्तमानकाळी रूप आणि भूतकाळ असेल तर वॉज आणि वर. आता तुम्ही नेहमी इट वापर असणार तर ह्याच्यामध्ये तुम्हाला इट वापरायचंय. ओके, तर तुम्हाला हे जे करते जसं चेंज होईल तसं तुमचं इथं हे पण चेंज होणार. जसं की बघा, आय असेल तर काय ऍम वर्तमानकाळी, भूतकाळी असेल तर काय वॉज. ओके, नंतर पहा, आधी वर्तमानकाळी सांगतो. ही, शी, इट आणि नेम असेल तर काय घ्यायचं तुम्हाला वर्तमानकाळीमध्ये इज. वी, यू आणि दे असेल तर काय आर, हे वर्तमानकाळी. आता भूतकाळी म्हणलं तर काय तुम्हाला घ्यायचंय, इथं वॉज, इथं वॉज आणि इथं वर. ओके, क्लिअर. आता हे तुमचं क्लिअर करून दिलं टू बीच्या रूपांचं. आता याच्यामध्ये तुमचं फ्युचरचं पण असू शकतं, जसं की बघा विल बी, नंतर कॅन बी. ओके, आलं लक्षात. त्याच्यानंतर तुम्ही हे असं कॅन, विल बी, पण ह्याच्यामध्ये आपल्याला हे नाही, फक्त भूतकालीन वर्तमानकाळ ह्यांचा वापर शिकायचा आहे, जेणेकरून तुम्हाला इंग्रजीच्या भरपूर वाक्यरचना बनवता येते. बघा, आता मेन मुद्द्याकडे येऊ. आता विशेषण, ह्या वाक्यरचना बनवताना विशेषणांचा खूप मोठा रोल आहे आपल्या इंग्लिश स्पीकिंग मध्ये. बघा, पहिला जो शब्द आहे तुमचा काय, लिहून घ्या तुम्ही. पहिला आहे तुमचा काय, इझी. आता इझी वरनं वाक्यरचना बघा. इंग्रजी बोलणं खूप सोपं आहे. काय, इंग्रजी बोलणं खूप सोपं आहे. आता सुरुवातीला काय इट, नंतर इज विशेषण, इझी नंतर टू क्रियापद स्पीक इंग्लिश. ओके, म्हणजेच इंग्रजी बोलणं खूप सोपं आहे. आलं लक्षात. त्याच्यानंतरचा पहा शब्द कुठला आहे, त्याच्यानंतरचा आहे डिफिकल्ट. बघा, डिफिकल्ट, या भिंतीवरून उडी मारणं कठीण आहे. म्हणजे डिफिकल्टचा अर्थ काय, कठीण. या भिंतीवरनं उडी मारणं कठीण आहे. आता सुरुवातीला इट, इज, इथं मी थोडीशी जागा सोडतो, सांगतो का. डिफिकल्ट, इट इज डिफिकल्ट टू जम्प ओव्हर धिस वॉल.
म्हणजेच या भिंतीवरनं उडी मारणं कठीण आहे. आता त्याच्यामध्ये जर तुम्ही व्हेरी हा जर शब्द ऍड केला म्हणजे इट इज व्हेरी डिफिकल्ट टू जम्प ओव्हर धिस वॉल, म्हणजे या भिंतीवरून उडी मारणं अतिशय कठीण आहे. कठीण आणि अतिशय कठीण फरक आहे हा. जर हे नाही वापरलं व्हेरी, फक्त काय कठीण आहे, आणि व्हेरी वापरलं तर काय अतिशय कठीण आहे. ओके, क्लिअर. आता त्याच्यानंतरची पहा वाक्यरचना. त्याच्यानंतरचा आहे शब्द हार्ड. काय हार्ड. वाक्यरचना पहा. इट इज हार्ड टू बिलीव्ह धिस. म्हणजेच यावर विश्वास ठेवणं अवघड आहे किंवा कठीण आहे. काय यावर विश्वास ठेवणं काय अवघड किंवा कठीण आहे. ओके, त्याच्यानंतरचा पहा. त्यानंतरचा शब्द आहे नेसेसरी. म्हणजेच विचार करणं आवश्यक आहे. नेसेसरीचा अर्थ काय आवश्यक, म्हणजे विचार करणं आवश्यक आहे. तुम्ही असे म्हणू शकता त्याला भेटणं आवश्यक आहे, म्हणजे इट इज नेसेसरी टू मीट हिम. बघा, इट इज नेसेसरी टू थिंक. आता इथं वर्ब चेंज झालं की तुमचा अर्थही चेंज. बघा, इट इज नेसेसरी टू थिंक म्हणजे विचार करणं आवश्यक आहे. इट इज नेसेसरी टू स्पीक बोलणं आवश्यक आहे. इट इज नेसेसरी टू राईट लिहिणं आवश्यक आहे. म्हणजे जेवढे तुम्ही वाक्यरचना बनवणार तेवढे तुम्ही वर्ब इथं चेंज करणार, तेवढ्या तुमच्या वाक्यरचना बनणार. बघा, पुढचा शब्द आहे तुमचा काय. बघा, थोडस आता ह्या नेसेसरी मध्ये थोडस आपण चेंज करूया. बघा, याची वाक्यरचना तुम्हाला काय करायचे, निगेटिव्ह बनवायचे. इट इज. बघा, इट इज नॉट नेसेसरी टू टेक हिज ऍडवाइस. म्हणजे त्याचा सल्ला घेणं अनावश्यक आहे. त्याचा सल्ला घेणं अनावश्यक आहे. आता ह्या नॉट नेसेसरीच्या ऐवजी तुम्ही इट इज अननेसेसरी पण म्हणू शकता. इट इज अननेसेसरी टू टेक हिज ऍडवाइस. म्हणजे नॉट नेसेसरीच्या ऐवजी तुम्ही अननेसेसरी पण वापरू शकता. बघा, त्याचा सल्ला घेणं अनावश्यक आहे. आता त्याच्यानंतरचा शब्द आहे तुमचा सगळ्यांचा आवडीचा पॉसिबल. क्या वाक्यरचना. हे सिद्ध करणं शक्य आहे. काय हे सिद्ध करणं शक्य आहे, म्हणजे इट इज पॉसिबल टू प्रूव्ह धिस. म्हणजेच हे सिद्ध करणं शक्य आहे. आता हेच पण पहा निगेटिव्ह बनवताना. इट इज नॉट पॉसिबल टू प्रूव्ह धिस. आता नॉट पॉसिबलच्या ऐवजी तुम्ही इम्पॉसिबल पण वापरू शकता. म्हणजेच काय हे सिद्ध करणं अशक्य आहे किंवा शक्य नाही. शक्यच्या विरुद्ध अशक्य म्हणजेच पॉसिबल, म्हणजे काय म्हणते त्याला आपण विरुद्धार्थी, म्हणजे निगेटिव्ह. म्हणजे हे सिद्ध करणं शक्य नाही. एक तर तुम्ही नॉट पॉसिबल वापरा किंवा इम्पॉसिबल वापरा. क्लिअर. बघा, ह्या वाक्यरचना लिहून घ्या. 1 2 3 4 5 अजून 3 शब्द राहिले, खूप महत्वाचे शब्द राहिले ते तर. घ्या. त्याच्यानंतरचा शब्द आहे तुमचा काय फेअर. काय फेअर. आपण म्हणतो ना की ही गोष्ट बरोबर नाहीये, है की नाही. एखाद्याला दोष देणं म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी त्याला दोष देणं बरोबर नाही, म्हणजे इट इज नॉट फेअर, है की नाही. घ्या.
इट इज नॉट, त्या ठिकाणी तुम्ही अनफेअर पण म्हणू शकता. हा, नॉटच्या ऐवजी तुम्ही अनफेअर पण म्हणू शकता. इट इज नॉट फेअर टू ब्लेम हिम फॉर धिस. ब्लेम फॉर धिस म्हणजे या गोष्टीसाठी त्याला दोष देणं बरोबर नाही. हिम राहिला मित्रांनो. ओके, आता इट इज नॉट फेअर टू ब्लेम फॉर एव्हरीथिंग. सॉरी, हिम राहिलं. हिम फॉर एव्हरीथिंग म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी त्याला दोष देणं बरोबर नाही. यासाठी म्हणलं तर फॉर धिस, आणि प्रत्येक गोष्टीसाठी म्हणलं तर फॉर एव्हरीथिंग. म्हणजे इट इज नॉट फेअर टू ब्लेम हिम फॉर एव्हरीथिंग. हा लक्षात. त्याच्यानंतरचा शब्द आहे तुमचा काय, शेवटचा, डेंजरस. बघा, या वाक्यरचना खूप सोप्या आहे. तिथे जाणं धोकादायक आहे. इट इज डेंजरस टू गो देअर. ओके, इट इज डेंजरस टू गो देअर म्हणजे तिथे जाणं धोकादायक आहे. बघा, हे 8 शब्द तोंडपाठ करा आणि यांचा वापर बनवून वाक्यरचना बनवा. भरपूर बनवा, म्हणजे वर्ब चेंज झालं की तुमच्या वाक्यरचना भरपूर बनते. आता इथं बघा, हे लिहिणं धोकादायक आहे म्हणजे इट इज डेंजरस टू राईट देअर. बरोबर. फोन उचलणं धोकादायक आहे. तुम्ही म्हणजे जसं तुम्हाला वाक्यरचना येईल, फक्त हे तुम्हाला मांडणी करता आले पाहिजे. त्या सूत्रानुसार मांडणी करा म्हणजे तुम्हाला ते येऊन जाईल आणि त्याच्या वाक्यरचना तुम्ही बनवा आणि बोला. ओके, जा या सेशनमध्ये तुम्हाला काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुढील सेशनमध्ये आपण असंच एखादा कन्सेप्ट घेऊन येऊ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.